लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। राज्यातील जुलै हप्ता मिळालेल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, उद्यापासून गणेशोत्सव सण सुरू होत आहे, त्या अनुषंगाने आजपासून सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम ने दिलेल्या माहितीनुसार कालच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम कडे ऑगस्ट हप्त्यासाठी निधी सुद्धा आलेला होता। तर हा निधी आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, आज मंगळवार आहे, आज 26 ऑगस्ट रोजी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये विस्तार होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा, लाडक्या बहिणीनं आज मंगळवार, उद्या गुरुवार, उद्या गणपती उत्सव आहे, त्या अनुषंगाने आज आणि उद्या सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्या संदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आजपासून 14व्या हप्त्याचं वितरण सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे। या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देण्याचा 14वा हप्ता देण्याचा शुभहस्ते झाला आणि त्यामध्ये जवळपास 86 लाखापेक्षा जास्त आज तोही लाभ मिळाला। त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते जमा झाले आणि खरं म्हणजे मोठा दिलासा। अखेर सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 14 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं आज वार मंगळवार, आज 26 ऑगस्ट रोजी या 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14 हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। त्याचप्रमाणे उद्या 27 ऑगस्ट, उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या गणेशोत्सव आहे, तर या गणेशोत्सवानिमित्त उद्या उर्वरित 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी गुरुवार आहे, तर या गुरुवारी सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणीनं 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच एकंदरीत गणेशोत्सव सण सर्व लाडक्या बहिणींचा गोड सुद्धा होणार आहे, कारण प्रत्येक सणाला प्रत्येक लाडक्या बहिणीला हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा झालेले आहेत। त्याच अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे, परंतु फक्त बहिणींच्या खात्यामध्ये आज, उद्या आणि परवा ऑगस्ट हप्ता विस्तार होणार नाही। त्यासोबतच बहिणींना रेशन कार्ड चादरवरती शिधा सुद्धा वाटप होणार आहे। म्हणजेच प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, त्याचप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त सुद्धा आनंदाचा शिधा वाटप होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या आनंदी शिध्याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, त्याचप्रमाणे ऑगस्ट हप्ता सुद्धा या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत आहे, कारण ऑगस्ट हप्त्याचा आजपासून शेवटचा आठवडा सुरू सुद्धा झालेला आहे। ऑगस्ट महिना आता संपत आलेला आहे, त्यामुळे ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये आजपासून सर्व लाडक्या बहिणींना विस्तार सुद्धा
होणार आहेत। कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ऑगस्ट हप्त्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा येणार आहेत। जर तुम्हाला जुलै हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं आज 26 ऑगस्ट रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। तर आज 26 ऑगस्टसाठी ज्या 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणीने बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। तर या प्रचंड गर्दीमुळे बँकेमधील कर्मचाऱ्यांना त्यांचं काम सुरळीतपणे करता येत नाही। त्यामुळे राज्य सरकारने आदेश सुद्धा दिलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींनी आज पैसे काढण्यासाठी जायचं नाही। आज काही बहिणींनी पैसे काढण्यासाठी जायचं असेल, उद्या काही बहिणींनी आणि परवा सुद्धा काही बहिणींनी म्हणजेच तुमच्या खात्यामधून हे पैसे कट केले जाणार नाहीत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी आपणवरती सुद्धा विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जात आहे की लवकर लवकर हप्ता काढून घ्या, अन्यथा हप्त्यांचे पैसे कट होतील। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचं नाही। बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक सणाला प्रत्येक लाडक्या बहिणीला हप्त्याचे पैसे मिळत असतात। त्याचप्रमाणे या गणेशोत्सवानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा रक्षाबंधनच्या अगोदर पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आलेला असेल त्यांच्याच खात्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त ऑगस्ट हप्ता विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये भाऊबीज ओवाळणी 3000 रुपयांची विस्तांतर होणार आहे। त्याचप्रमाणे गुढीपाडवा सण असेल, होळी असेल, अशा सणांना सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना ओवाळणी सुद्धा मिळत असते। त्याचप्रमाणे या गणेशोत्सवानिमित्त सर्व लाडक्या बहिणींना आनंदाचा शिदा आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। तर आपण त्या 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे सुद्धा येऊन जातील। परंतु लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडकी बहिणींना ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाहीत। म्हणजेच राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होती। त्यामुळे राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता येणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांचं पालन करत असतील, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता, आनंदाचा शिदा आणि गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा होणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या नियमांचं पालन करायचं आहे। बघा याच्यामध्ये काही जुनेच नियम आहेत आणि काही असे नियम आहेत की त्या नियमांमध्ये राज्य सरकारने थोडेफार बदल सुद्धा केलेले आहेत। त्यामुळे या बदल केलेल्या नियमांमध्ये सर्व लाडक्या बहिणी बसत असावेत, जुन्या नियमांमध्ये सुद्धा सर्व लाडक्या बहिणी बसत असावेत, तरच त्यांना ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना 100% सक्सेसफुल सुद्धा झालेली आहे, कारण लाडकी बहीण योजना सुरू होऊन 1 वर्षांचा कालावधी पूर्ण सुद्धा झालेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेलं आहे। त्यामुळे आता ही लाडकी बहीण योजना बंद सुद्धा होणार नाही। पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुद्धा सुरूच राहणार आहे। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींनी काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे की तुम्ही ज्या आपणवरती विश्वास ठेवत असतात त्या आपणवरती आता इथून पुढे विश्वास सुद्धा ठेवायचा नाही, कारण भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत की लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे आता लाडकी बहीण योजना बंद होईल। परंतु राज्य सरकारने तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। बघा आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे का, आमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत
का? आमची प्रतीक्षा संपणार आहे का? अशा प्रकारचे प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेले असतील आणि हे प्रश्न 100% पडायला पाहिजेत, कारण लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेमधून अपात्र होणं म्हणजे सर्वात मोठी दुःखाची बातमी सुद्धा असणार आहे. परंतु या 12 जिल्ह्यामधील कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत, की कशामुळे या 12 जिल्ह्यांची निवड सर्वात अगोदर करण्यात आलेली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचं महत्त्वाचं काय काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, कारण हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्यांमध्ये आजच हप्त्याचे पैसे येणार आहेत का ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर बघा लाडक्या बहिणीनं, एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे हस्तांतर करणे शक्य होत नसतं. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे, म्हणजे 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट, म्हणजेच मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या 3 दिवसांमध्ये आणि या 3 तारखांना ऑगस्ट हप्त्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत. परंतु आज 26 ऑगस्ट आजवार मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, म्हणजे ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, मग ते नियम जुने असो किंवा त्याच्यामध्ये बदल करून ते नवीन नियम तयार केलेले असतील, तर त्या सर्व नियमांमध्ये सर्व लाडके बहिणी बसत असावे, तरच त्यांना या हप्त्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहेत. अन्यथा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये सुद्धा ऑगस्ट हप्त्याचे पैसे यावेत, तर तुम्ही सुद्धा महत्त्वाची कामे करायची आहेत, तुम्ही सुद्धा महत्त्वाच्या नियमांमध्ये बसत आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं, सर्वात अगोदर नियम सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणीनं, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 2024 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते. त्यावेळेसच अर्ज करण्याच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींचे नियम सुद्धा तपासण्यात आलेले होते. याच्यामध्ये पहिला नियम 4चाकी गाडीचा होता, म्हणजे ज्या बहिणींकडे 2024 मध्ये 4चाकी गाडी नव्हते त्यांनाच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा करण्यात आलेलं होतं. परंतु या 2025 मध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या घरामधील सदस्याने 4चाकी वाहन सुद्धा घेतलेले आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. त्यासोबत ज्या बहिणींचं उत्पन्न 2024 मध्ये 2.5 लाखांपेक्षा कमी होतं आणि त्याच बहिणींचं उत्पन्न या 2025 मध्ये 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये झालेले असेल, तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाही. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींकडे 2024 मध्ये 5 एकर जमीन होते आणि 2025 मध्ये 6 एकर 7 एकर जमीन झालेलं असेल, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे मिळणार नाही. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, त्यासोबत ज्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार नाही. म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत सर्व नियमांमध्ये ज्या बहिणी बसत असतील त्याच बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. बघा आता तुम्हाला बँकांची यादी वाचून दाखवतो, त्यानंतर जिल्ह्यांची यादी सुद्धा बघून घेऊयात. बघा याच्यामध्ये पहिली बँक SBI बँक, SBI बँकेमध्ये पैसे येतील. त्यासोबतच पोस्ट बँकेमध्ये सुद्धा पैसे येतील. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये पैसे येणार आहेत. त्यासोबतच पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, IDBI बँक, त्यासोबतच HDFC बँक, या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. परंतु ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल, ज्या बँकांना DBTची प्रोसेस नसेल, तर अशा बँकेमध्ये हे पैसे सुद्धा येणार नाही. त्यासोबत जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणीनं, अमरावती जिल्हा, त्यासोबतच नागपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, त्यासोबतच हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यासोबतच यवतमाळ असेल, अमरावती असेल,
पुणे असेल अशा जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून गणेशोत्सव सण सुरू होत आहे। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना या पुढच्या 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होऊ शकतात। कारण सूत्रांनी काढलेल्या अंदाजानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये येत असतो, त्यामुळे ऑगस्ट हप्ता या शेवटच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता